खूप स्वागत आहे महेश दादा. खूप खूप धन्यवाद. जितेंद्र बैती साहेब यांचा सन्मान आपण स्टेजवर पाहिला सागर यांच्या वतीने. आणि महेश दादा आपण देखील यायचं आहे लगेच आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी. चला आपण या ठिकाणी फेरबदल करा. महेश दादा या लगेच. महेश पाटील आणि बॅटिंग. चला बॅटिंग करणारे टीमचे बॅटरला विनंती असणार आहे एकच वादा. राजू दादा टीमचे कॅप्टन विशाल कांबळे आपण लक्ष द्या. लगेच आपले बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. आणि अगदी पहिला डाव जेव्हा पहिला इनिंग सुरुवात होईल या मॅच क्रमांक 2चा आपण मायक्रोफोनवर ऐकणार आहोत उत्तमचा बुलंदाबाज अर्थात इजाज भाई यांना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. थैंक यू विजय. चलिए दोनों ही टीमों के 12वें खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आ जाए. देखिए वक्त जाया ना करे. आज आखिरी दिन है और हर एक मिनट बहुत ही क्रूशल है. 16 मिनट में आपको 4 ओवर करना है, अन्यथा एक खिलाड़ी आपको पैनलाइज किया जाएगा. आपको 30 यार्ड सर्कल में लेना पड़ेगा. पहले मैच में वो दोनों ही टीमों के लिए वो पेनल्टी आपको देखने मिली. दोनों ही टीमों के 12वें खिलाड़ी प्लीज कॉमेंट्री बॉक्स में आ जाए. चेक. आदरणीय विभाग प्रमुख महेश पाटील साहेब या ठिकाणी येत आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. कॅमेरामॅन आपण देखील स्टेज कव्हर करायचं आहे. आणि लेजेंड ऑफ नवघर अष्टपैलू खेळाडू बेस्ट बॉलर बेस्ट फलंदाजी उत्कृष्ट दर्जाची महेश मनोहर पाटील साहेब यांचा स्वागत आणि सन्मान आमच्या जय मल्हार क्रिकेट क्लब खाडी याच्या वतीने केला जात आहे. त्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद करतो साहेब. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. चलिए वक्त जाया ना करें. दोनों ही टीमों से गुजारिश है कि एक एक एक्स्ट्रा खिलाड़ी आप कमेंट्री बॉक्स में भेज दे, अन्यथा 3 रन की पेनल्टी दी जाएगी. आज के दिन का दूसरा मैच दो टीमों के बीच में जहां आपको देखने मिलेगी एक बंटी 11 और एक वादा राजू दादा. इन दो टीमों के बीच में पहला मैच बहुत ही कड़ा मुकाबला देखने मिला और बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी देखने मिली. आयकॉनच्या भूमिकामध्ये आहेत टीम बंटी 11 साठी रोहित भारद्वाज आणि मोनू चौरसिया. अगदी एक बॅटर आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर. तर दुसऱ्या बाजूला टीम एकच वादा राजूदादा आणि आपल्या समवेत आदरणीय प्रफुल्ल वाघेला यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील स्वागत. आणि जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. चलिए दो सलामी बल्लेबाज इस वक्त मैदान में आते हुए. ओके एक वादा राजू दादा के दो सलामी बल्लेबाज इस वक्त क्रीज पे मौजूद. स्ट्राइक पे हो गए सुनील और नॉन स्ट्राइक पे हो गए आदित्य. पहली गेंद लेके अंकित राइट आर्म ओवर द विकेट. पावर प्ले का अलोंग द कारपेट खेला. शॉर्ट मिड विकेट की तरफ अपना और अपने टीम का खाता खोलते हुए बढ़िया फील्डिंग रही. पहली गेंद डिलीवर हो चुकी है. 12:02 के ऊपर पहली गेंद डिलीवर होते हुए. आदित्य एक लेफ्ट हैंडेड बैट्समैन है. एक राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन यहाँ एक वादा राजू दादा की तरफ से भेजा गया है. पहले मैच में 51 बने थे. 52 का लक्ष्य रखा था. अब दूसरे मैच में देखना है कितने रनों का लक्ष्य रखेगा. एक और एक इनामी राशि आते हुए. इस वक्त बैकफुट पे गए. वहां कवर्स की तरफ गेंद खेला है. देखना खिलाड़ी उसके पीछे दौड़ रहे हैं पर गेंद रुकेगी नहीं. गेंद दंडाते हुए सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. फिर एक बार अंकित गेंदबाजी के लिए राउंड विकेट आते हुए. फिर एक बार जबरदस्त शॉट
फॉलिंग स्वीप खेल दिया है, गेंद एक टिप्पा खाते हुए सीमा रेखा के बाहर, रन मिलेंगे 4। लीजिए धन्यवाद। और वाकई में जिस प्रकार से बल्लेबाजी देखने मिल रही है, केशव बटावले, इनके सुपुत्र आदित्य बटावले अपने फॉर्म को कहीं ना कहीं बना रहे हैं, क्योंकि बहुत यंगस्टर हैं, बहुत युवा हैं। अगर बात की जाए तो अंडर 18 के प्लेयर हैं और वाकई में जिस प्रकार से बल्लेबाजी कर रहे हैं और आने वाला भविष्य इनका ज़रूर ब्राइट है। लेकिन यहाँ पर बहुत अच्छा लीडर का अनुभव है इनके पास। पूरी जनरेशन कहते हैं ना, उनके फादर, उनके अंकल, वो बहुत अच्छा क्रिकेट खेलते थे और आज उसी वारसा को आगे लेके जाते हुए आदित्य बटावले, और जिनके बल्ले से 2 कमाल के अद्भुत चौके आए अब तक। फिर एक बार अंकित राउंड विकेट गेंदबाजी के लिए, थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, हल्के हाथों से खेला शॉर्ट पॉइंट पे जहां खिलाड़ी मौजूद है। 1 रन से स्ट्राइक को रोटेट करते हुए सेंसिबल क्रिकेट, 2 बाउंड्रीज आ चुकी है तो अपनी विकेट आखिर तक रखना चाहते हैं। और सुनील के लिए एक ऑफर आते हुए, एक इनामी राशि लगते हुए, अगर सुनील के बल्ले से सिक्सर आता है तो दिनेश यादव की तरफ से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। और देखना है सुनील के बल्ले से वो सिक्सर आता है या नहीं। 10 रन, 4 गेंदों में 10 रन बना लिए। फिर एक बार राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी के लिए सुनील, बढ़िया गेंद। फिर एक बार ऑन साइड में खेलने का प्रयास, गेंद कहीं ना कहीं बल्ले को लगते हुए गेंद शॉर्ट स्क्वेयर लेग पे पहुंची, जाए 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट करते हुए 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 11 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। इस ओवर की आखिरी गेंद। चलिए मैं रिक्वेस्ट करूंगा जो योगा सेंटर के बगल में लोग अंदर बैठे ग्राउंड के, वो बाहर जाइए प्लीज। जो दर्शक है, प्लेयर है, प्लीज बाहर बैठना है, प्लीज रिक्वेस्ट कीजिए कि किया जा रहा है आप सभी को से। फिर एक बार फुल टॉस गेंद थी, उसे ऑन राइट किया है, जहां मिडान में खिलाड़ी मौजूद है। 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 12 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। जो दर्शक वहां पर बैठे हुए योगा सेंटर के यहाँ पर, प्लीज उनसे रिक्वेस्ट है, हाथ जोड़कर दोस्तों, भाइयों, बंधु, आप लोग थोड़ा सा बाउंड्री लाइन के बाहर बैठना है, नहीं तो अगर हमारे कमेटी वहां पर आती है तो थोड़ा सा माहौल बिगड़ सकता है। सो रिक्वेस्ट है आप सभी से हाथ जोड़कर कि अपनी प्रतियोगिता है एंजॉय कीजिए, मजा लीजिए, लेकिन थोड़े से बाउंड्री लाइन के बाहर से इस टूर्नामेंट का एंजॉय करना है। तो ये पहले ओवर के लिए 4 मिनट लिए, अब देखना है दूसरे ओवर के लिए किस गेंदबाज को आमंत्रित करते हैं। देखिए वक्त ज्यादा ना ले, आज आखिरी दिन है, बार बार अनाउंस किया जा रहा है और कमेटी की तरफ से भी वो निर्णय लिया गया है कि 16 मिनट में आपको 4 ओवर कंप्लीट करना है, अन्यथा एक खिलाड़ी आपको पैनलाइज किया जाएगा। 30 यार्ड सर्कल में आखिरी ओवर के लिए आपको एक खिलाड़ी लेना पड़ेगा। पहले ही सब सिलेक्शन कर ले कि किस गेंदबाज को दूसरा ओवर देना है, तीसरा ओवर देना है। और सब आए तो बेहतर है, सिर्फ कप्तान आए और गेंदबाज आए तो वक्त को बचाया जा सकता है। पहले देखिए अगर ज्यादा वक्त लगे तो तीसरे ओवर में भी पैनलाइज किया जा सकता है, तो इसलिए सभी टीमों से गुजारिश है कि ज्यादा वक्त ना ले। आज फाइनल डे है और एक मैच एक्स्ट्रा है, इस बात का भी ध्यान रखना है। गेंदबाजी के लिए नए गेंदबाज आते हुए इस वक्त दूसरा ओवर रमेश भाई, क्या बढ़िया शॉट था, एक शॉट ऑफ लेन गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थी, उसे ड्राइव किया था, एक्स्ट्रा कवर पे वो बाउंड्री बटोरी थी। फिर उसके बाद एक फॉलिंग स्वीप जहां स्क्वायर लेग पे खिलाड़ी कोई ही मौजूद नहीं था, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेजा था। बैक टू बैक 2 बाउंड्रीज उनके बल्ले से देखने मिले थे। रमेश भाई गेंदबाजी के लिए आते हुए, पावर प्ले समाप्त हो चुका है, अब 5 खिलाड़ी सर्कल के बाहर नजर आएंगे। 2 खिलाड़ी ऑफ साइड में रखे हुए, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट क्लाउ कॉर्नर, एक स्क्वायर लेग पे एक खिलाड़ी, लेफ्ट आर्म राउंड विकेट। फिर एक बार पैटक शॉट खेलने का प्रयास, बढ़िया गेंद बिल्कुल जड़ में थी। हार्दिक पांड्या आणि त्याची प्रेयसी माहिका शर्मा यांच्या विरुद्ध नालासोपाऱ्यात विकेट कीपिंग में हमें नजर आते हुए सचिन पाटिल उर्फ चिन्या, काफी एक्सपीरियंस है, काफी सालों से क्रिकेट खेल रहे हैं और विकेट कीपर की भूमिका में नजर आ रहे हैं। रीडेवलपमेंट के नाम पे किस तरह से होती है? डीप एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी उसे 30 यार्ड सर्कल में बुला लिया है और 2 खिलाड़ी एक
मिड विकेट का काउ कॉर्नर पे, ठीक है, वक्त ज्यादा ना ले, नहीं तो अन्यथा तीसरे ओवर में भी आपको हमारे बीच मीरा भाईंदर के दमदार और जबरदस्त माजी उपमहापौर आदरणीय श्री चंद्रकांत वैती जी जो घोड़बंदर परिसर के, उनका यहाँ पर आगमन हुआ। वेलकम, सुस्वागतम 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 आदरणीय श्री चंद्रकांत वैती साहेबांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत असणार आहे। पर्व पहिल्यामध्ये देखील साहेब उपस्थित होते आणि पर्व दुसऱ्यामध्ये देखील माजी उपमहापौर मीरा भाईंदर शहर आणि आदरणीय चंद्रकांत वैती साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आणि लगेच आपण या ठिकाणी त्यांचा स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत। सागर यांच्या वतीने आपण या ठिकाणी मायाजी उपदौर शॉल तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा स्वागत आणि सन्मान आमच्या कमिटीच्या वतीने करत आहोत। कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे, जिकडे अगदी मीरा भाईंदरचे माजी उपमहापौर फ्रॉम घोडबंदर जे सातत्याने आज वैती परिवाराला अर्थात या स्पर्धेला भेट देण्याकरिता पर्व पहिल्यापासून पर्व दुसऱ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील मनपूर्वक असा स्वागत सुस्वागतम सुस्वागतम। ओव्हर टू कॉम्बॉक्स। बढ़िया गेंदबाजी करते हुए नजर आए रमेश, इस बार लेफ्ट आर्म राउंड विकेट, थोड़ी सी उंगलियां फेरी, बड़े शॉट के लिए गए खिलाड़ी वहां मौजूद है, सुरक्षित हाथों में गेंद जाके समाते हुए पहला झटका लगता हुआ यहाँ एक वादा राजू दादा टीम को। यस टीजे, प्रीमियर लीग मीरा भाईंदर IPL खऱ्या अर्थाने मीरा भाईंदरचे दमदार माजी उपमहापौर चंद्रकांत वैती साहेब अगदी वैती साहेबांचा नेहमीच मोठा पाठिंबा राहिला आहे। त्यामध्ये मनोजी वैती, त्यानंतर राजूदादा वैती या सर्वांना कॅमेरामॅन प्लीज स्टेज कव्हर करायचं, जिकडे आपण या ठिकाणी पुन्हा एकदा राजूदादा या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या वतीने पुन्हा एकदा मीरा भाईंदरचे माजी उपमहापौर चंद्रकांत वैती साहेबांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी या स्पर्धेची भेट म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे आमच्या मुख्य स्टेजवर। आपण पाहू शकाल एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांनी सातत्याने क्रिकेट आणि या परिसराचा विभागाचा विकासासाठी आपला सिंहाचा वाटा दिलाय, असे मीरा भाईंदरचे माजी उपमहापौर आदरणीय श्री चंद्रकांत वैती साहेब। विशालजी कांबळे यांच्यासाठी पारितोषिक संपत वाघेला साहेब यांच्या वतीने प्रत्येक सिक्सला 200 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 100 रुपये, तसेच नवघरचे उद्योगपती आदरणीय श्री रवी पाटील लेजंड ऑफ नवघर यांना विनंती असणार आहे की आपण देखील स्टेजवर यायचं। दादा रवी दादा पाटील यांचा देखील खूप खूप स्वागत। ओव्हर टू कॉम्बॉक्स। क्या गेंदबाजी की है रमेश भाई ने, बिल्कुल बांधे रखा है। फिर एक बार इस बार डाउन द लेग साइड, जहां एम्पायर का इशारा वाइड के रूप में आते हुए एक्स्ट्रा रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 14 रन बन चुके हैं, जहां एक विकेट गंवा दिया है। और देखना है विशाल कांबले एक बेहतरीन बल्लेबाज एज अ वन डाउन आए, एक कचवादा राजू दादा टीम की तरफ से। रमेश भाई लगातार गेंदबाजी जड़ में थोड़ी वेरिएशन को यूज करते हुए, कभी कभी पेस ऑफ करते हुए अब तक बल्लेबाजों को खुल के खेलने का मौका दिया नहीं है। फिर एक बार राउंड विकेट गेंदबाजी के लिए, इस वक्त थोड़ी सी ओवर पिच, गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड में, बीट हुए और जाके फर्नीचर डिस्ट्रॉय होता हुआ विशाल कांबले बैक टू द डग आउट। थँक्यू डीजे, जे अगदी प्रेक्षक घर बसले या मॅच आनंद घेत आहेत त्या सर्वांचा स्वागत आहे। आणि त्यांच्या माहितीसाठी आपल्या मुख्य स्टेजवर मीरा भाईंदरचे माजी उपमहापौर आदरणीय चंद्रकांत वैती साहेब, तसेच शिवसेना विभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 11चे आदरणीय महेश पाटील साहेब फ्रॉम नवघर हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत। तसेच त्यांच्या सोबतीने
संपत वाघेला साहेब, त्यानंतर वैती साहेब आपल्या या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांना जितेंद्र वैती साहेब आहेत आणि राकेश अण्णा हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि इतर त्यांचे मित्र, त्या सर्वांचा देखील स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थाने मागील वर्षी आपण पाहिला होता चंद्रकांत वैती साहेबांनी खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी षटकारासाठी 500 रुपये दिले होते. मला तो दिवस अजूनही आठवते. कमीत कमी 4 ते 5,000 रुपये जाता जाता साहेबांनी सर्व प्लेअरला एक मोटिवेशन म्हणून प्रोत्साहन म्हणून त्यांना पारितोषिक दिला होता. आणि आज खऱ्या अर्थाने सीझन 1 पासून आपल्या समोर जोडले गेलेले आहेत. आणि बॅटिंगसाठी आहे स्ट्रायकिंगकडे सध्या आदित्य बटावले यांच्यावर लक्ष आहे. आणि आपल्या समवेत नगरसेवक रमाकांत मैकर साहेब या ठिकाणी येत आहेत. रविकांत साहेब या ठिकाणी येत आहेत. साऊथचा रजनीकांत नगरसेवक या ठिकाणी येताना पाहायला भेटत. त्यांचा देखील खूप खूप स्वागत असणार आहे. जय मल्हार क्रिकेट संघ आयोजित खाडी प्रीमियर लीग मध्ये साऊथचे रजनीकांत साहेब या ठिकाणी अर्थात नगरसेवक साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा देखील खूप खूप स्वागत. वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम. रविकांत मैकर साहेब या ठिकाणी आपल्या रजनीकांत मैकर साहेब या ठिकाणी आपले समवेत आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी खाडी प्रीमियर लीगच्या वतीने स्वागत आणि सन्मान. नगरसेवक रजनीकांत मैकर साहेब आपल्या मुख्य स्टेजवर या स्पर्धेला भेट देत आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. कॅमेरामॅन प्लीज आपण स्टेज कव्हर करायचं आहे. रजनीकांत मैकर साहेब नगरसेवक या विभागातील, त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य स्टेजवर. अगदी रजनीकांत मैकर साहेब सांगत आहे की क्रिकेटचा मैदान म्हणजे हाच मला खऱ्या अर्थाने खेळाडू आणि जेसलबाग त्यांचा विभाग आहे. आणि अगदी त्या विभागामध्ये आणि या विभागातील सर्व गोष्टी जे अगदी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत असे नगरसेवक रजनीकांत साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेची भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन केलं जातं. त्याबद्दल त्यांचा देखील धन्यवाद. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आणि ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून. फिर एक बार राउंड विकेट गेंदबाजी के लिए आते हुए फिर एक बार क्रॉस बैटेड खेलने का प्रयास, पर इस बार सक्सेस हुए नहीं है. पिछली गेंद पे एक बड़ा ही देखने मिला, शॉट में था दम, रन मिले थे मैक्सिमम मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. और आदित्य के ऊपर वो जिम्मेदारी है अब टीम को एक बड़े स्कोर के पास ले जाना होगा, क्योंकि 1-2 विकेट गिर चुके हैं. फिर एक बार फुल टॉस गेंद थी, उस गेंद को ड्राइव किया है. अगर गेंद हाथों में आती तो ये रनआउट का मौका हो सकता था. यहाँ 1 रन आराम के साथ पूरा करते हुए 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 23 रन 2 विकेट के नुकसान पे. एक तरफ है आदित्य, दूसरी तरफ है विवेक. एक पार्टनरशिप करनी होगी. इस ओवर की आखिरी गेंद मोनू. तसेच नवगरचे उद्योजक आदरणीय रवी पाटील साहेब सिंगर देखील आहेत. त्यांना विनंती असणार की आपण साहेब स्टेजवर या. आपला देखील खूप खूप स्वागत. नवगरचे लेजंड खेळाडू आदरणीय उद्योगपती रवी पाटील साहेब आपल्या समोर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा देखील खूप खूप स्वागत आणि त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान लगेच करणार आहोत. रिपब्लिक पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय रवी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. कॅमेरामॅन आपल्याला निवेदन आहे की स्टेज कव्हर करायचं आहे. जिकडे रिपब्लिक पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मीरा भाईंदर शहर आदरणीय उद्योगपती रवी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपल्याला मुख्य स्टेजवर. धन्यवाद रवी साहेब. खाडी प्रीमियर लीग मीरा भाईंदर IPL एडिटर. एकच वादा राजू दादा. थँक्यू. तसेच साहेब आपल्या समोर या ठिकाणी आलेले आहेत. विनंती करणार आहेत की आपण सर स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. सातत्याने कालपासून आपल्या समवेत आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्व गोष्टीला बारीकीने पाहत आहेत.
आणि त्यांचं देखील स्वागत आणि धावसंख्या स्कोर कार्डवर आहे तब्बल 28 धावा. ये 28 रन बन चुके हैं, 2 विकेट गंवा दिए. आखिरी गेंद पे जो पंच था ना, बैकफुट पे जाके सीधे बल्ले से खेला था, जहां कहीं ना कहीं जो जाली को लगते हुए गेंद सीमा रेखा के बाहर गई थी. 4 रनों का इशारा आता हुआ, उस 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 28 रन 2 विकेट के नुकसान पे. अब आखिरी 12 गेंदें बची है और देखना है 12 गेंदों में अब 5वें गेंद में बल्लेबाजी करनी होगी. अब सुई से काम नहीं होगा, अब तलवार उठाना पड़ेगा इन दोनों बल्लेबाजों को. देखिए और ज्या काही बाकी असतील ते आता संपवा. ज्यादा आणि वक्त लवकरात अगर आप लवकर लेंगे ये. तो फिर पैनलाइज ऐसा किया करें. जाएगा. अभी भी इस ओवर के लिए 2 मिनट बचे. 16 मिनट में आपको 4 ओवर कंप्लीट करने हैं. हाँ 14 मिनट हो चुके हैं. बल्लेबाजी के लिए इस वक्त आते हुए स्ट्राइक पे है आदित्य. बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, 2 चौके और 1 सिक्सर लगा चुके हैं. और ऐसा नहीं है कि मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं. महादेव, ओ व्हाट अ बॉल, परफेक्ट यॉर्कर. एक गेंदबाज की ड्रीम डिलीवरी होती है और जिस तरह से स्टार्ट की है, पहली गेंद बिल्कुल जड़ में. अब बल्ला जब तक आता गेंद निकल चुकी थी, इतनी तेजी से गेंद आई थी और कोई जवाब नहीं था आदित्य के पास उस गेंद का. फिर एक बार महादेव राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी के लिए. फिर एक बार इसे शॉर्ट आर्म पुल किया है, गेंद जाते हुए लॉन्ग ऑन पे जहां खिलाड़ी मौजूद है. एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. 1 रन के साथ स्कोर होता हुआ 29 रन. चौथा ओवर चलता हुआ इस वक्त मैदान में. आखिरी 10 गेंदें बची है, जहां आखिरी गेंद पे विवेक के बल्ले से चौका दिखा था और अब कहीं ना कहीं एकच वाजा राजू दादा के ये बल्लेबाज चाहेंगे कि इस 10 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन बनाया जाए. कहीं ना कहीं जब टॉस के टाइम विशाल कामले ने भी कहा था कि 55-60 के पास अगर पहुंचा जाए तो एक फाइटिंग टोटल हो सकता है. फिर एक बार महादेव शॉर्ट आर्म पुल किया है, वहां खिलाड़ी मौजूद है, पर देखते रह जाएंगे. गेंद एक टिप्पा खाते हुए सीमा रेखा के बाहर. रन मिलेंगे 4. थैंक यू डीजे. बढ़िया शॉट आया विवेक, अब थोड़े से फॉर्म में नजर आ रहे हैं. जिस तरह से आखिरी गेंद पे वो चौका और जैसे ही स्ट्राइक मिली फिर एक बार शॉर्ट आर्म पुल जहां मिड विकेट की तरफ खेला, 2 खिलाड़ियों के गैप में से गेंद निकालते हुए. फिर एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास. इस वक्त तेज तर्रार गेंद थी, टिप्पा खाने के बाद थोड़ा सा एक्स्ट्रा बाउंस लेते हुए विकेट कीपर के दस्तानों में पहुंची. डॉट के रूप में गेंद आते हुए बढ़िया गेंदबाजी. पहली गेंद पे वो जड़ में गेंद, उसके बाद 2 लेंथ पे गेंद, उसके बाद थोड़ा टिप्पा पीछे खींचा. 4 गेंदें हो चुकी है, 33 रन बोर्ड पे लग चुके हैं. इस ओवर की 5वीं गेंद. फिर एक बार जड़ में करने का प्रयास, उसे ऑन साइड में टर्न किया है. गेंद स्क्वायर लेग पे जहां 1 रन कंप्लीट किया, दूसरा रन लेना चाहते थे पर बढ़िया थ्रो आया. 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 34 रन. इस ओवर की आखिरी गेंद और स्ट्राइक पे आदित्य, जिनके बल्ले से 2 चौके और 1 सिक्सर देखने मिला है. पर उम्मीद यही रहेगी कि इस आखिरी गेंद को एक बढ़िया फिनिश किया जाए और महादेव चाहेंगे कि इस आखिरी गेंद को 1 या 2 रन में दे या विकेट निकाल के दे, जहां कोई बड़ा शॉट ना आए. थोड़ी सी फील्ड में तब्दीली करते हुए इस वक्त एक मिड विकेट का खिलाड़ी 30 यार्ड सर्कल में बुलाया जा रहा है और एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी उसे डीप में भेजा जा रहा है. फिर एक बार महादेव राइट आर्म ओवर द विकेट आते हुए. बढ़िया गेंद, जड़ में गेंद थी. फिर एक बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले पे कनेक्शन हुआ नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तानों में. 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचता हुआ 34 रन 2 विकेट के नुकसान पे. अब आखिरी 6 गेंदें बची है और देखना है 6 गेंदों के लिए किस गेंदबाज को आमंत्रित करते हैं. यहाँ टीम बंटी 11 और एक खिलाड़ी आपको अंदर लेना है क्योंकि जो टाइम दिया गया था उससे ऊपर जा चुके हैं. तो एम्पायर उस बात का ध्यान देना है. एक खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल में लेना है, 4 खिलाड़ी आपको सर्कल के बाहर रखना है. ठीक है, टीम जल्द से जल्द जाना है ग्राउंड में से. शिलेदार 1 ओवर रुक जाते आप, फिर चले जाते. 6 गेंदें बची थी, थोड़ा स्पीड करना है. एक खिलाड़ी आपको अंदर लेना है. पैनलाइज का इशारा आता हुआ.
चलिए दोस्तों, एक बार फिर से एक बार दर्शकों को जानकारी के लिए हमारे मंच पर इना भाईंदर के माजी उप महापौर आदरणीय चंद्रकांत वैती साहब हैं और कॉर्पोरेटर आदरणीय रजनीकांत मयकर सर हमारे साथ उपस्थित हैं। साथ ही साथ शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय श्री महेश पाटिल जी, साथ ही साथ रिपब्लिकन पार्टी और साथ ही साथ उद्योगपति आदरणीय रवि पाटिल जी और साथ ही साथ हमारे सभी मेहमान, उन सभी का बहुत बहुत स्वागत है। जय मल्ला क्रिकेट क्लब आयोजित खाड़ी प्रीमियर लीग 2026 पर्व सीजन 2 में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। फिर एक बार आखिरी ओवर के लिए मोनू आते हुए, ओ जबरदस्त गेंद, थोड़ी सी गुडलैंड स्पॉट पे थी गेंद, जहां बड़ा शॉट खेलना चाहते थे, लगातार ऑन साइड में खेलने का प्रयास, कहीं ना कहीं बल्लेबाज ये चीज भूल चुके हैं कि क्रिकेट में ऑफ साइड भी है। बढ़िया गेंदबाजी नजर आ रही है मोनू, पहली गेंद लालच भरी गेंद थी, देखना है अब 5 गेंदें बची है, 34 रन बन चुके हैं, कहीं ना कहीं 50 के करीब तो पहुंचना ही होगा, एक सम्मानजनक स्कोर के पास जाना होगा। एकच वादा राजू दादा, इस टीम को 34 रन बन चुके हैं, जहां आपको 4 खिलाड़ी अब सर्कल के बाहर नजर आएंगे, 2 खिलाड़ी ऑन साइड में, 2 खिलाड़ी ऑफ साइड में। इस वक्त शॉर्ट ऑफ लेन गेंद उसे कवर्स की तरफ खेलता हुआ, थोड़ा सा फंबल हुआ मिड ऑफ में, और जहां रोहित थे उनके हाथों से भी वो फंबल देखने मिला, पर जब तक फील्ड करते बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए थे। इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 36 रन, 2 विकेट के नुकसान पे, 4 गेंदें अभी भी बची है और कहीं ना कहीं उम्मीद होगी 2 बड़े हिट आए तो स्कोर को 50 के करीब ले जा सकते हैं। फिर एक बार मोनू राइट आर्म ओवर द विकेट, ओ फिर एक बार राइजिंग सरप्राइजिंग, समझ में नहीं आया यहाँ विवेक को, जिस तरह से गेंद टिप्पा खाने के बाद उछलते हुए उसे बड़ा शॉट खेलने का प्रयास, पर एक्स्ट्रा बाउंस कल से ही हम देख रहे हैं। इस पिच में सीमेंट की पिच है जहां टिप्पा खाने के बाद अनइवन बाउंस होता है, कभी लो रहती है, कभी अतिरिक्त उछाल मिलता है और उसका फायदा कहीं ना कहीं गेंदबाजों को होता हुआ। फिर एक बार मोनू कदमों का इस्तेमाल किया, अलोंग द कारपेट खेला, गेंद लॉन्ग ऑफ पे जहां खिलाड़ी मौजूद है, थोड़ा सा फंबल हुआ, 1 रन कंप्लीट किया, जब तक थ्रो आता 2 रन आराम के साथ मुकम्मल कर लिए थे दोनों ही बल्लेबाजों ने। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, जानते हैं कि बड़े शॉट नहीं आ रहे तो सिंगल डबल से काम चलाया जाए, पुश करो खुश रहो, यही काम चलता हुआ इस वक्त मैदान में। इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 38 रन, 2 विकेट के नुकसान पे। अब गेंदें बची है, 2 गेंदें बची है इस पहली इनिंग की, क्या बड़ा हिट आएगा क्या यहाँ से? फिर एक बार जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, इस वक्त पेस ऑफ किया, वेरिएशन को यूज किया, इससे पहले लगातार तेज गेंद कर रहे थे पर इस बार चकमा देते हुए कहीं ना कहीं पढ़ नहीं पाए विवेक। फिर एक बार क्रॉस बैटेड खेलने का प्रयास, गेंद थोड़ी सी नीचे रहते हुए विकेट कीपर के दस्तानों में और एक गेंद डॉट के रूप में आते हुए। अब इस पहले इनिंग की आखिरी गेंद, और देखना है थोड़ा सा फील्ड में तब्दीली, अब जो स्क्वेयर लेग का खिलाड़ी उसे डीप में भेजा जा रहा है क्योंकि ऑन साइड में लगातार खेलने का प्रयास, एक लॉन्ग ऑफ रखा हुआ है, एक लॉन्ग ऑन मिड विकेट काउ कॉर्नर, एक स्क्वेयर लेग। आखिरी गेंद, फिर एक बार धीमी गति की गेंद, फिर एक बार पेस ऑफ किया, आखिरी गेंद भी डॉट के रूप में आते हुए। आखिरी ओवर में सिर्फ मोनू ने 4 रन दिए, हालांकि कोई सफलता नहीं मिली है पर किफायती गेंदबाजी देखने मिली है। 38 रन बने, 39 रनों का लक्ष्य अब ये बंटी 11 के लिए रखा है, एकच वादा राजू दादा ने। मध्ये चर्चा भारी, हो चर्चा भारी, हो चर्चा भारी, केपीएल खाडी प्रीमियर लीग सगळे तयारी, एकच वादा राजू दादा, राजू दादा, राजू दादा, एकच वादा राजू दादा, जय हो. धन्यवाद या ठिकाणी आपले समवेत आहेत त्याबद्दल काय म्हणाल साहेब? खाडी प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या पर्वात देखील मी आज साक्षीदार होण्यासाठी आलेलो आहे आणि अतिशय उत्तम असं नियोजन आपण दरवेळेला करत असता आणि समालोचन देखील तुमचं फार सुंदर आहे. ग्राउंडच्या
खेळण्यासाठीच्या ग्राउंडच्या मर्यादा आहेत त्या मर्यादा लक्षात घेता त्यातूनही कसं अधिक आपला खेळ चांगला करता येईल असा प्रयत्न आपण केला. राजूदादाचा आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं आहे, सर्व आयोजकांचं मनपूर्वक कौतुक करतो. फक्त एकच सल्ला आहे की ऊन खूप जास्त आहे, काळजी घ्या आणि तुमच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद साहेब. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी या विभागातील दमदार नगरसेवक आदरणीय रजनीकांत मैकर साहेब आहेत आपले समवेत जे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनोगत या ठिकाणी जाणून घेऊया या स्पर्धेविषयी. खाडी प्रीमियर लीग यांचे आयोजक आमचे स्थानिक ग्रामस्थ भाचे श्रीमान राजू वैतीजी हे आमचा एक परिवार आहे. त्यांनी दरवर्षी आयोजन केलेल्या या क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये आवर्जून मी येत असतो. परंतु काल आम्ही सर्व मंडळीने अगोदरच ठरवलं होतं डहाणूच्या महालक्ष्मीचं दर्शन घेणं. तर चालेल सकाळी मला आवर्जून सांगितलं पण आम्ही निघून गेलो आणि आज उपलब्ध झालेलं आहे. क्रिकेट हा आमचा आत्मा आहे. आमचं बालपण बंदरवाडीत गेलं. केवळ 150 वर्षाच्या वर आगरी, कोळी, भंडारी आणि कुणबी हे 4 लोकांची युती आहे. जिथे समुद्र आला तिथे कोळी आले आणि जिथे नारळीचे झाडं आले तिथे आमचे भंडारी आले. रवी मांजरेकर बघतायत मामाच्या शब्दांवर. तर जिथे शेती आली, समुद्र आला, आगरी, कोळी, भंडारी एकमेकांच्या हातात हात घालून या गावाला नावारूप आणलेले आहे. अनेक वर्ष या विभागात सामाजिक काम करताना आम्ही पहिले 3 त्रिकूट आहेत जे 45 वर्षापूर्वी चंद्रकांतजी वैती, मी स्वतः आणि पेनकर पाड्यातले गावण म्हणून जे अपंग होते शिवसेनेचे, मी BJPचे, काँग्रेसचे आणि ते शिवसेनेचे एकत्र काम करत सुरुवात केली. आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पितामह आमचे गुरु आदरणीय श्रीमान रोहिदासजी पाटील यांचं आगमन होत आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आसन ग्रहण करायची विनंती करतो. या बसा. काकांच्या सानिध्यात आम्ही जीवन घालवलेलं आहे, संघर्ष करत आलेलो आहे. आता माझी वेळ आहे तुम्हाला काय देणं. तर या ग्राउंडच्या संदर्भात काय विकास करायचा असेल तर मी तुम्हाला माझा लेटर पॅड तयार आहे. तुम्हाला जी सुखसुविधा पाहिजे मी आवर्जून देणार. कारण मी अरुण दाते यांचं गीत चांगलं गायलं हे यांना आवडते. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम कर. मनुष्यासारखा जन्म परत हवा असेल तर यू मस्ट हॅव सम पार्ट ऑफ गुडविल. थँक्यू. मला बोलवलं. कहा है हमारा भांजा राजू? खुद रजनीकांत आया है. खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर रवी पाटील साहेब त्यांचं देखील आपल्याला अगदी एकच वादा राजू दादा हे सॉन्ग जर झाला सर तर मजा येईल प्रेक्षकांना. फक्त 1 मिनिटासाठी साहेब या पण पुढे एकदा ते सॉन्ग झाला एकच वादा राजू दादा तर प्रेक्षकांना मजा येईल. तर रवी दादा एक सिंगर देखील आहे, उद्योगपती आहेत. मनाने साधा आमचे दादाची अदा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा. ताल्या झाला पाहिजे मित्रांनो रवी पाटील साहेबांसाठी. आणि धन्यवाद. स्वागत आणि सन्मान लगेच करणार आहोत आपण आपले समवेत. आताच अगदी भारतीय जनता पार्टीचे मीरा भाईंदरचे भीष्म पितामह अर्थात आदरणीय श्री रोहिदास पाटील काका या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. कॅमेरामॅन आपल्याला निवेदन आहे की आपण स्टेज कव्हर करायचं आहे. रोहिदास पाटील काका यांना विनंती असणार आहे की दादा आपण यापुढे आपला या ठिकाणी स्वागत सन्मान PSI राम कदम साहेब यांच्या वतीने महाराष्ट्र पोलीसचे PSI राम कदम साहेब यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. अगदी भारतीय जनता पार्टीला मीरा भाईंदरमध्ये स्थान देणारे व्यक्तिमत्व म्हणजे रोहिदास पाटील काका यांचा या ठिकाणी मायाची युद्ध शॉल तसेच पुष्पगुच्छ तसेच या सामन्याचा
ओव्हरऑल सन्मान चिन्ह या स्पर्धेचा देऊन या ठिकाणी रोहिदास पाटील काका यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करत आहोत आणि अभिमान आहे या मैदानासाठी. गेले कित्येक वर्ष झुंजत आलेत आणि आपला कार्य सम्राट केला आहे मी म्हणेल असं. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आणि पाहूया या मॅचचा ओव्हरऑल. धन्यवाद आमच्या तमाम मान्यवरांचा देखील. आणि पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. धावसंख्या ओव्हरऑल तब्बल धावसंख्या 2 चेंडू आणि 2 धावा. सुरुवात होताना पाहायला भेटत आहे बॅटिंगसाठी आहेत धडाकेबाज हाय हँडसम सचिन पाटील मैदानाचे आतमध्ये अगदी पाहायला भेटत आहे. बॉलर रोहित रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी अपील आहे. लेट्स सी पाहूया. दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे मात्र अगदी तो प्रयत्न फसला गेलाय आणि चांगली गोलंदाजी भरपूर वर्षानंतर आज आपण पाहत आहोत रोहित यांना बॉलिंग करताना. आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये क्रिकेटला सुरुवात जेव्हा केली रोहितनी तेव्हा मुर्गी या नावाने देखील फार प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अगदी थोडासा आपला ओव्हरऑल वर्क करिअरकडे फोकस केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट आहेत. स्वागत असणार आहे त्यांचं देखील. आणि या दरम्यान सिंगलचा प्रयत्न तो पूर्ण होईल. बॅटिंगसाठी आहेत तरुण आणि अगदी दमदार सेन्सिबल मिस्टर सचिन यादव ज्यांच्याकडे देखील क्षमता आहे काबिलियत आहे. मोठमोठे लांबच लांब षटकार मारण्याची किमया त्यांनी कित्येक वेळा कित्येक मैदानामध्ये सिद्ध केली आहे. मात्र या ठिकाणी म्हणतात ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में खडा और लढा वो सबसे बडा. अगदी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक उलट दिशाने प्रयत्न आहेत मात्र ते प्रयत्न कमी पडतील. एकच वादा राजीवदादा त्या ठिकाणी होते मात्र बॅकअपला विवेक आलेले आहेत. आणि या बघता बघता 2 धावा पूर्ण आणि धावसंख्या तब्बल 5 धावा. विजयाकरिता 39 धावा करायच्या आहेत. तब्बल 30 चेंडूमध्ये सुरुवात अगदी त्याच अंदाजमध्ये केली जात आहे. दोन्ही सचिन आहे. एक सचिन यादव आहे स्ट्रायकिंगकडे तर दुसऱ्या बाजूला सचिन पाटील म्हणजे दोन्ही सचिन रन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅटर प्रॉपरली बॉल येत नाही आहे. आणि अगदी जर पाहिला गेला तर या विभागामध्ये डिमांड आहे. आणि जेसर पार्क म्हणला तर खऱ्या अर्थाने एक पर्यटन स्थळ आहे. आणि या पर्यटन स्थळाला डेव्हलप करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण वाटा जर राहिला आहे तर ते आपल्या मंचावर उपस्थित आहेत आदरणीय श्री रोहिदास पाटील काका माजी नगरसेवक या विभागातील. त्यांचा देखील मौल्यवान सपोर्ट नेहमीच भेटत असतो. आणि या ग्राउंडसाठी आणि या पर्यटन स्थळ चौपाटीला विकसित करण्यासाठी त्यांचा देखील मोलाचा योगदान आहे. तसेच मीरा भाईंदरचे माजी उपमहापौर आदरणीय चंद्रकांत वैती साहेब यांचा देखील दमदार सपोर्ट. त्यानंतर या विभागातील करंट नगरसेवक आदरणीय रजनीकांत मयकर साहेब यांचा देखील धन्यवाद. त्यानंतर विभाग प्रमुख महेश पाटीलजी तसेच रिपब्लिक पार्टीचे अध्यक्ष रवी पाटील साहेब यांचा देखील धन्यवाद. आणि तमाम आमचे सर्व मान्यवर आमचे चाहते माईबाप क्रीडा रसिकांचा देखील धन्यवाद. म्हणतात ना क्रिकेटची स्पर्धा तुम्ही किती मोठी ठेवा जर तिकडे प्रेक्षकांची गर्दी नाही आहे प्रेक्षक नाही आहे तर ते क्रिकेटला अर्थ नाही आहे. कारण सध्याच्या घडीला संपूर्ण भारतामध्ये जे युवा आहे यंगस्टर आहे त्यांच्या नसामध्ये क्रिकेट आहे. प्रत्येकाला असा वाटतो कारण आधीच्या कालखंडामध्ये असं वाटायचं आमचा मुलगा इंजिनियर हो आमचा मुलगा डॉक्टर हो आमचा मुलगा ॲडव्होकेट हो. मात्र सध्या आताची स्थिती आहे प्रत्येकजण असंच विचार करतोय की आमचा मुलगा अगदी एक क्रिकेटर झाला पाहिजे. कारण ज्या प्रकारे क्रिकेटरला ग्लॅमर आला आहे क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आहे. आमचे भटजी देखील स्माईल करत आहेत. जे पंडितजी आहे ते देखील स्माईल करत आहे. त्यांना देखील माहीत आहे क्रिकेटर म्हणजे होणं सोपी गोष्ट नाही आहे. घाम घालावा लागतो मैदानाचे आतमध्ये परिश्रम करावा लागतो. या सर्व गोष्टीला अगदी मॅनेज करून आपला गेम दाखवावा लागतो. फुल टॉस बॉल होता अगदी चेस्टवर लागलाय. पायाचा अंपायर राईट आहे का प्लेअर नो बॉल देखील आहे. मात्र अंपायर एकदम पहा प्लेअर ओके आहे का. डीजे
पाणी 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 घेऊन जायचं लगेच. अंपायर एक मिनिट थांबायचं, जरा आपल्या प्लेअरला पाणी द्यायचा. चेस्टला लागलाय बॉल. ओके आहे ते. थँक्यू सो मच सचिन. अगदी क्रिकेट म्हणजे काय तर खऱ्या अर्थाने एकच वादा राजूदादा यांच्या वतीने सर्वप्रथम क्रिकेटपट्टूंचा सन्मान आणि त्यानंतर सर्व आमच्या पाहुण्यांचा सन्मान, त्यानंतर प्रेक्षकांचा सन्मान आणि त्यानंतर जे इतर लोक आहेत ज्यांनी सपोर्ट केला त्या सर्वांचा देखील धन्यवाद. आणि पुन्हा एकदा बॉलिंगसाठी विवेक, तर स्ट्राईक एंडकडे सचिन. वारा जर पाहिला तर अगदी पश्चिमेकडून पूर्वीकडे वाहत आहे आणि अजूनही चौका षटकार आला नाही आहे. 22 स्वरूपात एक सिंगल रन आणि रन संख्या टोटल स्कोरकार्डवर 9 रन पाहायला भेटत आहे. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. विवेक टू सचिन यादव. फटका फसलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक मागे आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि आदित्य भटावले त्या ठिकाणी फील्ड करत आहे चेंडूला. या दरम्यान 2 धावा पूर्ण केला जाईल आणि या 2 ने धावसंख्या टोटल 11. शेवटचा 2 चेंडू अजून शिल्लक आहे. विवेक टू सचिन. ओ या ठिकाणी हवाई हल्ला, लांबच लांब चेंडूला पाठवला गेलाय. सीमा रेषा पार पार पार. 4 धावा. धन्यवाद डीजे. कहते हैं ना दोस्तों, मिली जाएगी मंजिल, भटकते सही, गुमराह तो वो हैं जो घर से निकले ही नहीं. आणि खऱ्या अर्थाने जे बाहेर आले ते आपले परिश्रम, आपली मेहनत दाखवत असताना टॉपेज आहे. ओ हो, काळजी घ्यायची विशालजी, आरामात जरा. बॉल आहे, स्वतःला लक्ष द्यायचं आहे. याचं 1 धाव या ठिकाणी पूर्ण केला जात आहे आणि या 1 धावाने धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 16 धावा स्कोर कार्डवर आहे. धन्यवाद डीजे. आणि कॅमेरामॅन रिक्वेस्ट असणार आहे की आपण स्टेज कव्हर करायचा, जिकडे आपण आदरणीय रोहिदास पाटील काका यांच्याशी 2 शब्द या ठिकाणी बोलणार आहोत. संध्याकाळी तरी परत येतील. धन्यवाद साहेब, आपला मनपूर्वक धन्यवाद जे आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उद्घाटन समारंभ अगदी आदरणीय रोहिदास पाटील काका यांच्या वतीने झाला होता. कालचा दिवस पहिला आणि आजचा दिवस हा दुसरा या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आणि आम्ही खूप खूप धन्यवाद करतोय सर्व आमच्या मान्यवरांचा, पाहुण्यांचा, जे आम्हाला अगदी क्रिकेटसाठी सपोर्ट करत आहेत आणि त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 16 धावा स्कोर कार्डवर आहे. आतापर्यंत मॅच जर पाहिला तर दुसरी आहे. 3 इनिंगमध्ये एकही टीमने टोटल 16 मिनिटं आहे ना ते घेतली नाही आहे. मात्र पहा, विचार करा तुम्ही की आपण का मागे आहोत. मीरा भाईंदरचे खेळाडू, कारण टाईम मॅनेज झाला पाहिजे. कारण सर्वाधिक जलद गतीमध्ये जर ओव्हर पाहिलं ना 1.40 सेकंडमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये 1 ओव्हर झाला आहे, जो रेकॉर्ड आहे सर भावेश पवार यांच्या नावावर. मात्र या ठिकाणी तुम्हाला 4 मिनिटं आहे ऑफिशियली आणि विकेट आणि त्यानंतर व्हाईट बॉल किंवा ओव्हरऑल जर काही बॉल कुठे लॉस होतोय त्या गोष्टीला टायमर आमचे स्कोअर पॉज करत आहेत. आणि जेव्हा मॅच ऑन होतो तेव्हा ते टायमर ते पुन्हा एकदा रिझ्यूम करत आहेत आणि मॅच देखील इकडे रिझ्यूम होईल. ओव्हर क्रमांक 3, धावसंख्या टोटल 16. अठरा चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता सचिन यादव यांच्या वतीने.
आणि आमचे अण्णा विचार करत आहे मला को बॅट कप दोगे मैं कब जाऊ बॅटिंग को. कालचा दिवस अण्णाने देखील प्रभावित केलाय. चांगली बॅटिंग अण्णाने केली. सिंगल रन या ठिकाणी. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावं लागेल. 2.1 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या बिनबाद जिंदाबाद. तब्बल 17 धावा स्कोर कार्डवर. स्लोवर चेंडू अगदी फॉलो केला होता शेवटच्या मुवमेंटमध्ये. चीना अगदी चतुर आहेत आणि आपली सफलता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना हा आलाय मी म्हणेल चोरलाय हा वाईट बॉल. एक सिंगल रन. धावसंख्या 18 स्कोर कार्डवर. सचिन पाटील एक वेगळा स्टान्स पाहायला भेटत आहे. हो या ठिकाणी स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न होता मात्र जास्त चेंडूने गिरकी घेतली आहे आणि हा आलाय पुन्हा एकदा वाईट बॉल. या ओव्हरमध्ये अगदी पहिला चेंडू फेअर होता त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू 2 वाईट. सचिन पाटील आणि सचिन यादव चर्चा करत आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला देखील मॅच फिनिश करायची आहे. सर्व काही योग्य चाललंय. फक्त एखादा मोठा फटका आला तर आपण मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. ओ हो हो वेल डन बाय विशाल. क्विकली स्टंपिंग या ठिकाणी मात्र बॅटर सेव्ह आहेत आणि फलंदाज पूर्णपणे आपल्या क्रीजमध्ये होता. हे पाहिलंय पंचांनी आणि दाखवलंय की बॅटर सेफ आहे आणि या दरम्यान एक डॉट चेंडूची समाप्ता होताना पाहायला भेटत आहे. सचिन पाटील अगदी विश्वास ठेवावा लागेल स्वतःवर. ज्या प्रकारे उत्कर्ष मात्रेने डीप काऊ कॉर्नरला षटकार ठोकलाय असा नाही आहे. जिकडे वारा तिकडेच मारा. जिकडे चेंडू आहे ना त्या चेंडूच्या मेरिट अनुसार तुम्हाला बॅटिंग करावं लागेल. तुम्ही माइंडमध्ये प्रिडिक्ट केला की मला ऑफ साईडमध्ये खेळायचं आहे तर हे क्रिकेटमध्ये होणार नाही आहे. जसा चेंडू आला तसा तुम्हाला बॅटिंग करावं लागेल. धावसंख्या तब्बल 19 स्कोर कार्डवर. 16 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. अजूनही गोलंदाज तयार. रिव्हर्सचा फटका फसलाय. अगदी खेळायचा होता. डीप कव्हर मध्ये चेंडू निघालाय. ओ लक्ष द्यायचं जरा काळजी घ्या तिकडे. रोहित भाई थोड़ा ध्यान देना है. आपका होम ग्राउंड है. कहते हैं ना सर सलामत तो हजारों पगड़ी. पुन्हा एकदा सचिन पाटील स्ट्राइक इनकडे. ऑन साइड मध्ये मिड विकेट झोन मध्ये ठोकलाय. एक धाव पूर्ण केला जाईल आणि दुसऱ्याचा प्रयत्न नाही आहे. चांगली फेकी या ठिकाणी गेल होते त्या ठिकाणी आणि गेलच्या वतीने अगदी जर पाहिला गेलं ना तर वेस्ट साईडने जर तुम्हाला थ्रो करायचा ईस्ट साईडला तर इझिली येईल कारण तुमचा जितका फोर्स आहे तितकी वारा देखील आहे आणि अगदी चेंडू परफेक्टली विकेट किपरच्या हातामध्ये आलाय आणि या दरम्यान एकच धावसंख्या तब्बल 22. चांगला फटका या ठिकाणी सचिनच्या बॅटमधून आलाय. आदित्य भटावले फ्लेक्सिबल सेन्सिबल. ओ चुकीचा बॉल आहे. सचिन पाटील पाहत राहिले आणि या ठिकाणी फलंदाज सचिन पाटीलचा खेळ संपलाय. एक ब्रेक थ्रू पाहिजे होता. तो ब्रेक थ्रू या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात भेटलाय. फलंदाज बाद. डीजे खऱ्या अर्थाने जो सॉन्ग होता त्याच प्रकारे मी म्हणेल सध्याच्या घडीला आता रेतीवाला नवरा कोणाला नको आहे. आता नवरा सध्या बंगलावाला गाडीवाला पैसेवाला असाच नवरा पाहिजे. अगदी तो काल दुसरा होता. आताचा जो जनरेशन आहे ते पूर्ण चेंज झालेला. ओ रिव्हर्सचा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि या स्पर्धेमधील सर्वाधिक उत्कृष्ट असा फटका ठोकलाय. नाव आहे सचिन यादव. टिपिकल स्ट्रोक सिक्सर.
डीजे थँक्यू. धावसंख्या तब्बल 29, 29 धावा स्कोर कार्डवर. आणि अजूनही विजयाकरिता या मॅचमध्ये 12 चेंडू आणि तब्बल 10 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न करत होते वारंवार सचिन यादव आणि तो प्रयत्न त्यांचा सफल झालाय आणि रिव्हर्सचा फटका अप्रतिम सजवलाय. पुन्हा एकदा सचिन यादव. अगदी पाहिला तर या मॅचची हवा ऑलमोस्ट काढून देत असताना रिव्हर्सचा फटका ठोकलाय आणि बॅटिंगसाठी रोहित डावखुराचा फलंदाज स्ट्राईक एंडकडे आलाय. धावसंख्या तब्बल 29. अजूनही 10 धावा करायची आहेत 12 बॉलमध्ये. लेफ्टी बॅटर तुमच्याकडे आहे मतलब म्हणजे तुमच्या टीमसाठी तो 100% फायदा होऊ शकेल या मैदानामध्ये. मात्र पाहूया रोहितचा क्लास अगदी या मैदानामध्ये कसा आपल्या सर्वांना पाहायला भेटतोय. रोहित वर्सेस रोहित. स्लोवर चेंडू ऑन साइड डिझाईन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. थोडासा मिसफील्ड झालाय. सिंगलचा प्रयत्न तो पूर्ण झालाय. स्ट्राईक मात्र स्ट्राईक कडे थ्रो नाहीये. नॉन स्ट्राईक एन कडे थ्रो दिला जात आहे. या दरम्यान एकच धाव आणि धावसंख्या तब्बल 30. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि अफलातून रिव्हर्स मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ठोकला होता. सचिन यादवने एक सेन्सिबल बॅटिंग या ओव्हरऑल मॅचमध्ये तब्बल पाहिला गेला. सचिनच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आलाय. पुन्हा एकदा सेन्सिबल. हे क्षमता आहे सचिनला माहीत आहे गेम कसा न्यायचा आहे. या मुवमेंटला जर विकेट आले डॉट आले तर फायदा होणार नाही आहे. म्हणजे आपल्याला हिरो बनायचं आहे ना तर मॅचला जिंकून हिरो बनायचं आहे. शेवटपर्यंत थांबायचं आहे. आपण एक षटकार मारणार रील व्हायरल होईल यासाठी सचिन कधी खेळत नाही. सचिनला आपल्या टीमला नेऊन न्यायचं आहे पुढे. जिंकण्यासाठी तो खेळतो आणि संघर्ष नेहमीच त्याचा मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू खराब आहे. आउटसाइड डॉप स्टंप अवांतर धाव. सिंगल रन या ठिकाणी भेटणार. धावसंख्या सिंगलने तब्बल 32 धावा स्कोर कार्डवर. ओव्हर क्रमांक या ठिकाणी 4 सुरू आहे आणि मी कौतुक करेन टीम एकच वादा राजू दादा या टीमचा अगदी परफेक्टली टाइम युटिलाइज करत आहेत. फुल टॉस बॉल फुल टोल देऊन जाईल. ठोकलाय उतुंग डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर 6. सामना बराबरी. थँक्यू. सुरुवातीला स्ट्रगल करत होते त्यानंतर काय कमालीचा फटका सचिनने मॅच ऑन केला आणि या ठिकाणी 1 धावांची आवश्यकता आहे आणि हा आलाय विजयी सिंगल. अर्थात सामना जिंकलेला आहे टीम बंटी 11 आणि सचिन यादव आपण लगेच यायचं आहे सामना वीरचा पुरस्कार घेण्यासाठी. सचिन यादव या. तब्बल 21 धावा सचिन यादवच्या बॅटमधून. सचिन यादव लगेच या आपण सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी. आदरणीय चंद्रकांत वैती साहेब तसेच रजनीकांत मयकर साहेब यांच्या वतीने हा सम्मान दिला जाईल. सचिन यादव प्लीज आना जल्द से जल्द और टॉस भी किया जाएगा. आमचे सर या ठिकाणी आलेले आहेत. सरांचं देखील स्वागत आहे सरजी. आणि दोन्ही विनिंग टीम अर्थात टीम शिलेदार आणि टीम बंटी 11 कॅप्टननी देखील यायचं आहे. बडके भैया आणि बंटी.
सचिन यादव हा सामना वीरचा पुरस्कार घेण्यासाठी आलेले आहेत आणि आदरणीय चंद्रकांत वैती साहेब तसेच रजनीकांत मैकर साहेब यांच्या वतीने सचिनचा सन्मान केला जाईल. एका हाती केला लढवला आहे. तब्बल 21 धावा त्याच्या बॅटमधून आले. त्यामध्ये एक रिव्हर्सचा अफलातून स्ट्रोक त्याला जायला हरकत नाही आहे मित्रांनो. सचिनसाठी 21 धावांचा एक दमदार खेळ दाखवला त्यांनी. सचिन क्या कहना चाहोगे? पहले 2 ओवर में रन्स कम बने थे, 9 रन आए थे, लेकिन उसके बाद संयम दिखाया आपने और अच्छा खेल किया है और मैन ऑफ द मैच बने. कैसा फील कर रहे हो? मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मैंने अपने टीम के लिए बेस्ट किया. थैंक यू. चलिए बहुत बहुत धन्यवाद सचिन यादव. और टॉस के लिए आना है प्लीज जल्द से जल्द बंटी भाई और बड़के भैया दौड़ते आना है. आदरणीय चंद्रकांत वैती साहेब आणि तसेच मैकर साहेब यांच्यासोबत टॉस केला जाईल. साहेब या आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत लगेच. विनिंग वर्सेस विनिंग टीम. मीरा भाईंदरचे माजी उपमहापौर आदरणीय चंद्रकांत वैती साहेब